नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विनायक गुरव. डॉक्टर गुरव ॲडव्हान्स होमिओपॅथी क्लिनिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बोलणार आहोत त्या वेदनेबद्दल, जिला लोक साधी डोकेदुखी समजतात, पण जी प्रत्यक्षात डोळे दिपवणारी, मेंदू हलवून टाकणारी आणि जीवन थांबवणारी असते. तो रोग म्हणजे मायग्रेन. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे वैज्ञानिक माहिती, कारणं, पॅथोफिजिओलॉजी, मेंदूतील बदल, प्रकार, तपासण्या, आहार, व्यायाम, योग. मायग्रेन का बरा होत नाही आणि होमिओपॅथीची वैज्ञानिक भूमिका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर तुमचं संपूर्ण मायग्रेन मॅनेजमेंट बदलणार आहे. मायग्रेन म्हणजे नेमकं काय? मायग्रेन म्हणजे साधा हेडेक डोकेदुखी नाही. तो एक न्यूरोलॉजिकल व्हॅस्क्युलर डिसऑर्डर आहे. म्हणजे मेंदूतील नसांच्या संवेदनशीलतेत अचानक वाढ, रक्तवाहिन्यांच्या आकुंचन प्रसरणातील बिघाड, मेंदूतील रसायनांच्या न्यूरोट्रान्समीटर्स असंतोलातून निर्माण होणारी तीव्र ठणकणारी वेदना. ही वेदना पल्साटाईल म्हणजेच धडधडणारी, ठोक्यांसारखी असते. मायग्रेन हे डोक्यातील वादळ आहे, वेदनेचा केवळ पाऊस नाही. मायग्रेनची सखोल पॅथोफिजिओलॉजी. आता मुख्य भाग. मायग्रेन नक्की का होतो? मेंदूत काय घडतं? याला म्हणतात ट्रायजेमिनल व्हॅस्क्युलर मेकॅनिझम. स्टेप 1. नर्वस सिस्टम सेन्सिटायझेशन. आपल्या मेंदूत ट्रायझेमिनल नर्व नावाची एक मोठी नस असते. ही नस अचानक अतिसंवेदनशील, हायपर सेन्सिटिव्ह होते. याचे कारण असू शकते झोपेचा अभाव, भूक, ताण, स्ट्रेस, हार्मोन्स, तेज प्रकाश, उकाडा, हवामान. स्टेप 2. न्यूरोट्रान्समीटर सेरोटोनिन कमी होणे. सेरोटोनिन हा मेंदूतील शांतता राखणारा एक रसायन. तो अचानक कमी झाला की ट्रायझेमिनल नर्व अलार्म मोडमध्ये जाते. स्टेप 3. पेन पॅथवे सक्रिय. ही ट्रायझेमिनल नर्व मेंदूला संकेत देते की काहीतरी चुकीचं चाललंय आणि मग ती खालील रसायने सोडते. सबस्टेन्स पी, CGRP, कॅल्सिटोनिन जीन रिलेटेड पेप्टाइड, न्यूरोकायनिन ए. ही सर्व रसायने मेंदूला वेदना सुरू करा असा संकेत देतात. स्टेप 4. रक्तवाहिन्यांचे विस्तार आकुंचन. व्हॅझोडायलेशन, व्हॅझोकन्स्ट्रिक्शन. हे रसायन क्रेनियल ब्लड वेसल्स, मेंदूच्या रक्तवाहिन्या अचानक एक्सपॅन्ड करतात. वेदना सुरू, परत कन्स्ट्रिक्ट, वेदना वाढत घटत राहते. स्टेप 5. इन्फ्लेमेशन, सूज. CGRPमुळे नर्व एंडिंग सुजतात. ही इन्फ्लेमेशन म्हणजेच सर्वात तीव्र वेदनेचा टप्पा. सोप्या भाषेत ट्रायझमिनल नर्वला राग येतो, सेरोटोनिन कमी, ब्रेन केमिकल्स बाहेर, ब्लड वेसल्स मोठ्या, मेंदू ओरडतो. मायग्रेन ही डोकेदुखी नसून मेंदूतील रासायनिक वादळ आहे. सेक्शन 3. मायग्रेनचे प्रकार. मायग्रेन विदाऊट ऑरा. सर्वात कॉमन. ठणकणारी वेदना, उलटीची भावना, उजेड आवाज सहन होत नाही. 2. मायग्रेन विथ ऑरा. डोळ्यांसमोर प्रकाशाची लकेर, फ्लॅशिंग झिगझॅग लाईन्स, प्रतिमा धूसर, हातपाय बधीर, बोलण्यात अडचण. 3. क्रॉनिक मायग्रेन. महिन्यात किमान 15 दिवस डोकेदुखी. 4. वेस्टिब्युलर मायग्रेन. चक्कर, असंतुलन, कानात आवाज. 5. मेन्स्ट्रुअल हॉर्मोनल मायग्रेन. हार्मोन बदल, एस्ट्रोजन कमी, मायग्रेन वाढ. रोसेशिया मायग्रेन लाईक फ्लशिंग. काही लोकांमध्ये चेहऱ्यावर लालसरपणा, उष्णता, बर्निंग सेन्सेशन यामुळे मायग्रेन एपिसोड्स वाढतात. मायग्रेन का होतो? कारणं काय? 1. जेनेटिक, अनुवंशिक. नसांचा संवेदनशीलपणा कुटुंबातून येतो. 2. हॉर्मोनल बदल, विशेषतः महिलांमध्ये एस्ट्रोजेन चढउतार. 3. लाईफस्टाईल कारणं, झोप कमी, भूक, ताण,
जास्त स्क्रीन टाईम, डिहायड्रेशन. 4. एन्व्हायरमेंटल ट्रिगर्स, तेज प्रकाश, मोठा आवाज, तीव्र गंध, तापमान बदल. 5. फूड ट्रिगर्स, चॉकलेट, चीज, इडली डोसामधील मोनोसोडियम ग्लुटामेट, प्रोसेस्ड फूड, चहा कॉफी जास्त, कोल्ड ड्रिंक्स. सेक्शन 5. तपासण्या, CBC, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12, थायरॉइड प्रोफाइल, TSH, T3, T4, ब्लड शुगर, वुमन, FSH, LH, एस्ट्रोजन. MRI ब्रेन. काही रेड फ्लॅग्स असल्यास. टेस्ट मायग्रेन दाखवत नाही, पण मायग्रेन कशामुळे येतो हे दाखवतात. सेक्शन 6. डाएट. आहारामध्ये टाळायचे पदार्थ: चीज, चॉकलेट, कोल्ड ड्रिंक्स, बेकरी पदार्थ, फास्ट फूड, तिखट आंबट, जास्त कॅफीन. आहारामध्ये या पदार्थांचा जास्त प्रमाणात समावेश करावा. मॅग्नेशियम रिच फूड्स, पालक, बदाम, पंपकिन सीड्स, नर्व्स शांत ठेवतात. ओमेगा 3 फूड्स, अळशी, अक्रोड, जळजळ कमी. वॉटर रिच फूड्स, टरबूज, नारळ, पाणी. रिहायड्रेशन मायग्रेन कमी करते. लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड्स, भाकरी, ओट्स, कडधान्य. नियमित वेळेत जेवण न करणे म्हणजे मायग्रेनला आमंत्रण देणे. ताट नीट असेल तर डोकं शांत असेल. सेक्शन 7. व्यायाम. 30 मिनिटे चालणे, मानेचे स्नायू ताणून सोडणे, खांदे फिरवणे, मन शांत ठेवणारे श्वसन, डीप ब्रीथिंग. प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन, नर्व्स ओव्हर ॲक्टिव्ह होणे कमी. मायग्रेनला वाढवणारा व्यायाम: जास्त जिम, अचानक उड्या, उकाड्यात व्यायाम. सेक्शन 8. योगासनं. 1 बालासन, मेंदू शांत. 2 भ्रामरी प्राणायाम, व्हायब्रेशन्समुळे नर्व्स रिलॅक्स. 3 अनुलोम विलोम, ऑक्सिजन फ्लो सुधारतो. 4 श्वासन, संपूर्ण स्नायू शिथिल. 5 सेतुबंधासन, सर्व्हायकल रिलॅक्सेशन. औषध वेदना थांबवतं, योग वेदना येण्याची वारंवारिता कमी करतो. सेक्शन 9. होमिओपॅथी कशी मदत करते? होमिओपॅथी म्हणजे मायग्रेनचं मूळ कारण शोधणारी पद्धत. होमिओपॅथी सायंटिफिकली मदत कशी करते? 1. नर्वस सिस्टम सेन्सिटिव्हिटी कमी. ट्रायजेमिनल नर्वचा हायपर रिस्पॉन्स कमी होतो. 2. न्यूरोट्रान्समीटर संतुलित. सेरोटोनिन इम्बॅलन्स सुधारतो. 3. स्ट्रेस थ्रेशोल्ड वाढते. लहान कारणांवर मायग्रेन सुरू होत नाही. 4. हॉर्मोनल इम्बॅलन्स सुधारते. महिलांमध्ये मेन्स्ट्रुअल मायग्रेन कमी. ट्रिगर प्रतिरोध वाढते. प्रकाश, आवाज, झोप, बदल यांचा परिणाम कमी. 6. अटॅक फ्रिक्वेन्सी कमी. 5 ते 6 अटॅक प्रति महिना 1 ते 2 वर येऊ शकतात. 7. पेन इंटेन्सिटी मोठ्या प्रमाणात कमी. 20% ते 90% पर्यंत फरक शक्य. पेन किलर वेदना थांबवतो. होमिओपॅथी वेदनेची गरजच थांबवतो. मित्रांनो, मायग्रेन हा आयुष्यभराचा रोग नाही. तो समजून घेतला तर नियंत्रित करता येतो आणि योग्य उपचार घेतले तर बराही होतो. डॉक्टर गुरव ॲडव्हान्स होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये संपूर्ण केस टेकिंग, ट्रिगर्सची सायंटिफिक ॲनालिसिस, लाईफस्टाईल करेक्शन, रूट कॉज ओरिएंटेड होमिओपॅथी, वैयक्तिकृत इंडिव्हिज्युअलाइज्ड उपचार आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन. आमच्या अनेक रुग्णांमध्ये मायग्रेन 60 ते 90% कमी झालाय. मी डॉक्टर विनायक गुरव. वेदना कमी करणं नाही,
रुग्णाचं आयुष्य बदलणं हेच माझं ध्येय. धन्यवाद. हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण ज्ञान शेअर केलं तरच वेदना कमी होतात.